नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत संक्रांत विशेष अशा तीळ गुळाच्या पोळ्या। त्या एकदम कशा खुसखुशीत आणि टमटमीत फुगलेल्या आहेत। बघा तर आपण त्यासाठी काय काय वापरलेलं आहे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे आता आपण चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे कमी गॅसवरच भाजावेत जेणेकरून ते करपले जाणार नाहीत। तर बघा शेंगदाणे माझे एकदम चांगले भाजून झाले आहेत। तर आता आपण हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। तर बघा शेंगदाणे चांगले भाजले। आता आपण एका ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घेऊया। आता शेंगदाणे आपण थंड करायला ठेवणार आहोत। एका ताटामध्ये त्याला काढून घेऊ। नंतर इथे मी अर्धा कप तीळ ही घेतले आहेत आणि तीळ हे कढईमध्ये टाकल्या लगेच हलवायला सुरुवात करायची आहे। ती लगेच भाजले जातात त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे। इथे मी गावरान तीळ घेतले आहेत। तर आता तीळ चांगले भाजले का नाही आपण एकदा चेक करूया। तर तीळ चांगले भाजले गेले आहेत। बघा तीळ लगेच फुटायला सुरुवात झाली आहे। तर आता तेही आपण शेंगदाणे ज्या ताटात काढले त्यातच काढून घेणार आहोत। तर बघा तीळ त्यात काढून घेऊ आणि हे दोन्ही मिश्रण आपण थोडंसं आता हाताने पसरून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया। तर आता हे मिश्रण थंड करायला ठेवून देऊ आणि इथे आपण आता 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर आता आपण एक एक करून सर्व वाटून घेणार आहोत। तर पहिल्यांदा मी शेंगदाणे बारीक करून घेत आहे। एक मिक्सरचं जार घेऊ आणि त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि ते आपण बारीक करून घ्यायचं आहे। आणि अशाच प्रकारे आपण तीळही बारीक करून घेणार आहोत। तर इथे दोन्ही गोष्टी बारीक करून झालेल्या आहेत आणि आपण आता यामध्ये गूळ मिक्स करून घेणार आहोत आणि तोही मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर आता हे दोन्ही मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्यामध्ये गूळ घालून घेऊ। तर बघा अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे। तिळगुळाचं सारण एकदम मस्त असं तयार झालेलं आहे। तर आता एक बाउल घेऊ, त्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठही घालून घेऊ आणि पिठामध्ये हे मीठ चांगलं मिक्स करून घेणार आहोत। नंतर आता आपण 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे ते आपण पिठामध्ये टाकून घेऊया। आता हे तेल आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत। बघा आता तेल चांगलं मिक्स झालं आहे। तर आता आपण यामध्ये थोडं पाणी करून घालून याची आपण कणिक मळून घेणार आहोत। तर आपण जास्त पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही, मीडियम अशी कणिक मळून घेतलेली आहे। आता हिला 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवून देऊया। आता 15 मिनिटांनी बघा आपली कणिक चांगली भिजली आहे। तर आता त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याची एक वाटी बनवून घ्यायची आहे। एकदम खोलगट अशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता भरपूर असं सारण घालून घ्यायचं आहे। बघा इथे भरपूर असं सारण बसलं जाते त्यात। तर अशा प्रकारे दाबून आपण सारण घालून घेणार आहोत आणि आपण बनवलेला हा गोळा आपण गोल गोल फिरवत त्याचं तोंड पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हा गोळा फिरवून घेणार आहोत जेणेकरून सारण सर्व बाजूने जाईल। तर आता हे आपण सुक्या पिठामध्ये बुडवून घेऊया आणि आता आपण हलक्या हाताने अशी पोळी लाटून घेणार आहोत। पोळी एकदम हलक्या हाताने लाटायची आहे जेणेकरून त्यातून सारण बाहेर नाही आलं पाहिजे। बघा गोल अशी आणि सर्व बाजूने सारण कसं गेलेलं आहे पोळीमध्ये। तर आता एक तवा गरम करून घेऊया, त्यावर 1 चमचा तूप घालून घेऊया। जर तुम्हाला ह्या पोळ्या जास्त दिवस ठेवायच्या असेल तर इथे तेलाचा वापर करावा। त्यामध्ये आपण अशी पोळी टाकून घ्यायची आहे। आता पोळीच्या बाजूने आपण थोडंसं तूप सोडून घेणार आहोत। मी ही पोळ्या लगेच खाणार आहे त्यामुळे मी ह्या पोळ्याला तूप लावलेलं आहे। तुम्हाला जास्त दिवस पोळ्या ठेवायच्या असेल तर तुम्हाला त्याला तेल लावावे लागेल आणि इथे बघा मी वरून ही तूप लावून घेतलं आहे। आता आपली पोळी बघा कशी एकदम टमटमीत फुगली जाते। तर काही लोकांचा असा प्रॉब्लेम असतो ज्यांच्या तिळगुळाच्या पोळ्या फुगत नाहीत। तर अशा प्रकारे पोळ्या करून बघा, तुमच्या तिळगुळाच्या पोळ्या चांगल्या फुगल्या जातील। तर आता अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या लाटून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण त्यांना भाजून घेणार आहोत। बघा आता ही दुसरी पोळी माझी चांगली फुगलेली आहे आणि चांगली तयार झालेली आहे। अशा प्रकारे तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। रेसिपी आवडली असल्यास शेअर करा, कमेंट करा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका।